23 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कालिका माता मंदिर सांगली येथे समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना समाजरत्न म्हणून गौरवपत्र देऊन आमदार इद्रिसभाई नायकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धनाथ पोद्दार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष उदय आर पोद्दार यांनी करून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला। सदर कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक जगन्नाथ रामचंद्र मोरे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मोहम्मद शफीक मुल्ला, न्यायालयीन क्षेत्रातील सरकारी वकील ॲडव्होकेट आरती आनंद सातविलकर देशपांडे, क्रीडा शिक्षक हनुमंत विठ्ठल पवार, वारकरी पंथामधील ज्ञानेश्वर शिवराम पोद्दार यांना समाजरत्न म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। तसेच लोकसेवा आयोगमधून महसूल अधिकारी म्हणून निवड झालेले समीर शेख यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला। सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लीगल सेलचे सचिन जाधव, मयूर माने, माजी नगरसेवक आनंद परांजपे, नीरज वीर, अश्विनी पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुवर्णाताई पाटील, उषा गायकवाड व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन उदय आर पोद्दार यांनी केले। तसेच या कार्यक्रमाचा समारोप मयूर माने यांनी केला। पोलीस खात्याची तर सांगण्यासारखं कारण हे की ही माणसं पोलीस डिपार्टमेंटमध्ये शासकीय आदेश कार्यान्वित करणारी आणि सामाजिक बांधिलकी जपून मार्गक्रमण करणारी ही दोन्ही अधिकारी ह्या संस्थेला, ह्या पक्षाला लाभ देईल। खरोखर ह्या पक्षाचं भाग्य मोठं आहे।